असा हा गोल्डन बूम देऊन, विशेष लक्षवेधी असा हा गोल्डन बूम देऊन या ठिकाणी आपण राजेशजी क्षीरसागर यांचा सन्मान करतो आहोत आणि त्यासोबतच पुढारी परिवारातर्फे वेद महाराष्ट्राचा हे कॉफी टेबल बुक देऊन आपण राजेशजी क्षीरसागर यांचा सन्मान या ठिकाणी करतो। यानंतर मी विनंती करतो डॉक्टर योगेश जाधव सर यांना, त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं आणि त्यासोबतच राजेशजी क्षीरसागर यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावरच थांबावं। मी विनंती करतो माझे सहकारी प्रसन्न जोशी यांना, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। लगेचच आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहोत। पुढची सूत्र माझे सहकारी प्रसन्न जोशी यांच्याकडे। पुढारी न्यूज आयोजित विकास समिट 2024च्या आता आपण अंतिम सत्रामध्ये प्रवेश करतोय। आज दिवसभर विकासावरचं हे मंथन झालं आणि विविध मान्यवर या मंथनामध्ये सहभागी झाले आणि त्यात आता आपल्यासोबत क्षीरसागरजी आहेत। क्षीरसागरजी हे राज्य नियोजन मंडळ जे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, एक प्रकारे तो राज्य शासनाचा थिंक टँक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, त्याचे ते कार्यकारी उपाध्यक्ष आहेत। याशिवाय मित्र हा एक अभिनव, हा पण एक थिंक टँक आहे, पण तो उद्योग जगत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी वापरायला ज्याला पॉलिसी थिंक टँक आजकाल खूप वापरलं जातं, जगभरात ती एक टर्म वापरली जाते। पॉलिसीच्या दृष्टीने वेगळी धोरणं काय राबवली गेली पाहिजेत आणि त्यासाठी मान्यवर मंडळींचा समावेश त्यामध्ये असतो आणि फार मोठी मंडळी येतात, त्याच्यातही ते सहभागी आहेत। अशा क्षीरसागरांशी आपण संवाद साधणार आहोत। मी निवडकच मोजके प्रश्न घेणार आहे, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्राला आता निवडणुकीच्या तोंडावर जाताना जो काही मर्यादित काळ मिळाला होता, त्यामध्ये आपण या विकासाचा आढावा धोरणात्मक पातळीवर कसा घ्याल? सर्वप्रथम मी पुढारीचं या ठिकाणी पुढारीला मनपूर्वक धन्यवाद देतो। विकास मीट या संदर्भात आयोजित केलं, कारण गेल्या आपण जो प्रश्न विचारला त्याच्याशी अनुसरूनच हा विषय आहे। गेल्या 2.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये आहोत। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून काम सुरू आहे, पण ते शेवटच्या टप्प्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, ते आपण केलेलं आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो। खरं म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहता मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे दिवस रात्र काम करतायत। मग ते विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून असेल, विविध औद्योगिक विकास असेल, मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातली असेल, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा मोठा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांचा सहभाग आहे। म्हणजे समृद्धी महामार्ग असेल आणि आता अटल ब्रिज असेल वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकतो। आणि म्हणून समाजातील या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांची भूमिका आहे। आणि हे करत असताना ते दिवस रात्र पाहत नाहीत, दिवस रात्र एक करून ते काम करतायत। आपण जर पाहिलं तर योजनांचं मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अत्यंत त्यांची हिट झाली, प्रभावी झाली आणि खऱ्या अर्थानं या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना सक्षम होण्याकरता एक पाऊल त्यांचं पडलं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण 2 कोटी राज्यातल्या महिलांना या योजनेचा लाभ झाला। कोल्हापूर जिल्ह्यातच जर आपण पाहिलं तर 3,21,000 महिलांनाही याचा लाभ दिला। दुसऱ्या क्रमांकाचा आहे कोल्हापूर जिल्हा आहे। कोल्हापूर जिल्हा नेहमीच दुसऱ्या त्यामध्ये आघाडीवर असतो। तर खऱ्या अर्थानं आपण त्यामध्ये आपण एक उदाहरण आपल्याला देता येईल। 1500 रुपयेवरून एका महिलेनं घुंगराचा एक थोडासा व्यवसाय छोटा केला, म्हणजे जे सरकारनं 1500 रुपये तिला दिले, त्या महिलेनं तो व्यवसायात ते गुंतवले 1500 रुपये आणि त्याचे 10,000 रुपये तिने केले। हे आपणच बऱ्याच वेळा दाखवले, पुढारीनं पण दाखवलेलं आहे। अशा पद्धतीनं महिलांना सक्षम करण्यासाठी एक अतिशय चांगली योजना आहे। सक्षम असेल किंवा किंवा आजपर्यंत जर आपण पाहिलं तर महिलेला तिच्या हातात असं काय नव्हतं। आज आम्ही जिथं जिथं जातोय तर महिला अक्षरशः म्हणजे सीएम साहेबांना तर अगदी सक्का भाऊच मानलेला आहे महिलांनी, आणि आम्ही देखील जातो त्यांचे सहकारी म्हणून। त्यावेळी महिलांचं एवढं आम्हाला त्या ठिकाणी प्रेम पाहायला मिळतं की हे पूर्वी कधी पाहायला मिळालं नाही। या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्याची स्थापना होऊन त्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीची योजना लागू होते आणि खऱ्या अर्थानं ही योजना खऱ्या अर्थानं महिलांना याचा लाभ होईल आणि गरजेची असणारी योजना ही होती।
आणि त्याचबरोबर अनेक योजना इतर मला आपल्याला सांगता येतील. मग ते महिलांसाठी 50% एसटीमध्ये बसमध्ये सवलत असेल, त्याचबरोबर मुलींसाठी उच्च शिक्षण ज्यांचं 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे तर त्यांना मोफत शिक्षण दिलेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. हा विषय तर फार म्हणजे भावनिक विषय होता. एका विदर्भाकडच्या मुलीनं तिची फी भरायला पैसे नव्हते म्हणून तिनं आत्महत्या केली. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस मला वाटतं दुसऱ्या दिवशी होता. त्यांनी सांगितलं चंद्रकांत दादांना, हा व्हिडिओ देखील आपला फार प्रसिद्ध झाला होता. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं माझ्या राज्यातली एखादी मुलगी तिला कॉलेजची शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करत असेल तर हे मात्र चालणार नाही. आपल्याला या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि दुसऱ्याच दिवशी त्याने हा निर्णय घेतला की 8 लाख रुपयाच्या म्हणजे उत्पन्न ज्याचं खाली आहे तर त्यांना हा उच्च शिक्षण पूर्ण मुलींचं मोफत त्यांनी दिलं. अशा पद्धतीने एक संवेदनशील नेतृत्व हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत. माझा आज 3रा दिवस आहे त्यांच्यावर पहाटेपर्यंत जागायचा. म्हणजे 4-5 त्यांचं काही मी सलग 3-4 दिवस आपल्याला माहित आहे. एक चांगलं या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला कोल्हापूरच्या दृष्टीने 2 दिवसापूर्वी. जे महानगरपालिकेचे कर्मचारी होते रोजंदारीवरचे 507 कर्मचारी, गेले 28 वर्ष त्यांना न्याय मिळत नव्हता. अनेक सरकारं आली, अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक नगर विकास मंत्री झाले, पण या भावना समजून घेऊन काम करणं आणि खऱ्या अर्थानं न्याय लोकांना जास्तीत लोकांना न्याय देणं हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम आहे. म्हणजे अनेक गोष्टी मी त्या दिवशी या कामाचं एक त्यांना सहज बोललो की वृत्तपत्रकार आणि आपले तुमचे काय म्हणू आपण वृत्तपत्र विक्रेते आणि आपले जे बातमीदार यांचं एक महामंडळ होणं गरजेचं आहे. पहाटे तुम्हाला सांगतो सह्याद्रीला कॅबिनेट होती 10 वाजता, पहाटे 4ला विषय हा टाकला. म्हणजे 6 तास अगोदर विषय टाकला आणि त्यांनी ते महामंडळ बनवलं. अशा पद्धतीने त्यांना फक्त पटलं पाहिजे की ही योग्य गोष्ट आहे ती झाली पाहिजे. अशा पद्धतीने ते काम करणारं एक व्यक्तिमत्व आहे. स्वतःला म्हणजे अक्षरशः दिवस रात्र काम करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे त्यांनी पाहिलं नाही. मी त्यांना काल बोलता बोलता म्हणलो, माझ्याबरोबर ते महानगरपालिकेचे KMTचे कर्मचारी संघाचे अध्यक्ष होते निशिकांत सरनाईक म्हणून. त्यांनी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही झोपताय का नाही? तर त्यांनी अगदी हसत उत्तर दिलं, नाही झोप आली की मी झोपतोय. दिवस रात्र काम करायचं. मी तर त्यांना म्हणतोय, साहेब तुम्ही सगळ्यांचाच निद्रानाश करा, तुमचा तर निद्रानाश झालेलाच आहे. कारण ही पद्धत आहे ती ठाण्याची. धर्मवीर आनंदगे साहेब हे रात्रभर काम करायचे, तुम्हाला सांगतो रात्रभर काम करायचे, लोकांना न्याय द्यायचे. अशाच पद्धतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी काम करतात. सुरुवातीला वाटत होतं की मुख्यमंत्री महोदय तर मुख्यमंत्री झालेले आहेत, आता पुढं काय, पण त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलं की मुख्यमंत्री कसा असावा आणि सक्षम मुख्यमंत्री म्हणून ते आपल्याला लाभलेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. क्षीरसागरजी, तुम्ही आता लाडकी बहीण या निमित्तानं सांगितलं, अनेक या निमित्तानं योजना आहेत. वस्तुतः शेतकऱ्यांसाठी कृषी पंप वीज माफी हा एवढा मोठा मुद्दा आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी योजना राबवते सरकार. मोफत वीज कृषी पंपांना 40 लाख, जवळपास 40 लाखाच्या वरती असतील तरी सुद्धा त्याची जाहिरात प्रसिद्धी उलट का नाही करते एवढं काम केलं असेल तर? किंवा लाडका भाऊ योजना सुद्धा तेवढी मोठी सांगितली जात नाही जेवढी लाडकी बहीण सांगितली जाते. नाही, आपला प्रश्न अतिशय चांगला आहे. हा कृषी पंपाला वीज मोफत देणे हा माझा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या माझ्या संस्थेचा विषय आहे. त्यामध्ये आपण पहिला प्रोजेक्ट राबवतोय आता की 3200 कोटीचा हा पूर नियंत्रणाचा प्रकल्प. कोल्हापूर सांगलीच्या परिसराला जे पुरानं भेडसवलं, म्हणजे अचानक 2019ला जी ढगफुटीसारखा पाऊस आला आणि घराघरामध्ये पाणी शिरलं, दूध दुभती जनावरं वाहून गेली, जमिनी वाहून गेल्या, तुम्हाला सांगतो गाड्या वाहून गेल्या, प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला की ह्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आणि 19 नंतर पुन्हा 21ला परत तशीच परिस्थिती निर्माण झाली. मग आम्ही मित्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी इंडिया @47 2047 साली आपल्याला महासत्ता बनायचं आहे हे एक स्वप्न बघितलेलं आहे किंवा त्या पद्धतीने त्यांची वाटचाल आहे. त्या पद्धतीनं नीती आयोग जे केंद्रात काम करतं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मित्रा ही संस्था काम करते. मग मित्रा संस्थेच्या माध्यमातून जर देशाला आपल्याला महासत्ता बनवायची असेल तर विकासासोबत होणारं नुकसान देखील टळणं तेवढंच गरजेचं आहे. मग ते टळण्यासाठी आम्ही पहिला प्रोजेक्ट हाती घेतला, तो 3200 कोटीचा हा पूर नियंत्रण प्रकल्प. हा आता वर्ल्ड बँकेनं मंजूर देखील केलेला आहे. वर्ल्ड बँकेनं त्याला 2700 कोटी रुपये दिलेत, राज्य शासन त्याला 500 कोटी रुपये देते. आणि यामध्ये आपण कोल्हापूर सांगली परिसरातील महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, डिझास्टर मॅनेजमेंट या सर्वांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटायला काय हरकत नाही, पुढच्या काळामध्ये म्हणजे आता 3 महिन्यात त्याचं टेंडर होईल, सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि पैसे पण मंजूर झालेले आहेत, काही त्यात अडचण नाही आहे. 3 महिन्यात टेंडर झाल्यानंतर 1 वर्षभरात
हे सगळं वर्ष दीड वर्षात आपल्याला ते मूर्त स्वरूप घेताना आपल्याला दिसेल. आणि 1-2 वर्षानंतर अशा पद्धतीचा कोणताही मोठा पाऊस आला तर कोल्हापूर आणि परिसर, सांगली परिसराला परत एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार नाही, अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट आपण हाती घेतोय. आणि मित्राच्या आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी मला विचारला किंवा आपण बोललात की जो कृषी पंपाला वीज पुरवठ्याचा प्रश्न आहे, मोफत वीज पुरवठा, हे काय होतंय बघा. पूर्वी आपला देश आपण शेतीप्रधान म्हणतोय. पूर्वी काय व्हायचं की कृषीला जे आपण सबसिडीज द्यायचो त्याचा भार औद्योगिक क्षेत्रामध्ये यायचा. औद्योगिक विकासाला त्यामुळं खीळ बसली होती. आणि मग त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील सर्व आपलीच मंडळी ती थोडे नाराज असायचे. मग हा विषय सातत्यानं 2014ला पुन्हा एक आपण निर्णय शासनानं असा घेतला युतीच्या की विदर्भाकडच्या औद्योगिक विकासासाठी थोडा विजेचा दर कमी ठेवला. मग पश्चिम महाराष्ट्रातील त्यामुळं थोडं दुजाभाव झाल्यामुळे ते लोक नाराज झाले. मग आम्ही त्यावेळी निर्णय घेतला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी की कृषी पंपाला वीज मोफतच द्यायची आणि त्याचा औद्योगिक क्षेत्रावर कुठला नुकसान होऊ नये, त्याच्यावरती बोजा पडू नये याची दखल आपण घ्यायची. आणि त्यावेळेपासून यामध्ये मग प्रयत्न सुरू झाले. आता मित्राच्या माध्यमातून दुसरा हा प्रकल्प येतोय आमचा की कृषी पंपाला सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज देणे. आणि त्यामुळे होणार काय की कृषी जे शेतकऱ्यांचं दिवस रात्री जायचं, मग त्यांना तो त्रास असतो, काही वेळा अनेक वेळा जनावर चावून म्हणजे बाईट करून ते मृत्युमुखी पडतात, हे सगळे आता विषय संपणार आहेत. आणि गाव पातळीवर एक फीडर निर्माण करून त्यातून मग कृषी पंपाला आपण मोफत वीज देतोय. 6,000 कोटीचा नाबार्डच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवतोय आपण एकंदरीत आता. आणि तिसरा महत्वाचा विषय म्हणजे या महाराष्ट्राच्या विकासासाठी तिसरा आपण प्रकल्प आणतोय. जे 123 प्रकल्प या राज्यामध्ये अपुरे आहेत, म्हणजे कृष्णा खोरेसारखे आहे, जे नुसते त्या तत्कालीन शासनानं मंजूर केले पण ते तसेच पेंडिंग राहिले, त्याला पैसेच दिले नाहीत. मग ते त्यासाठी एशियन बँकेच्या माध्यमातून आपण 10,000 कोटी रुपये कर्ज घेतोय आणि ते देखील आपण प्रकल्प मंजूर करून घेतोय. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला देशाला महासत्ता म्हणून पाहायचंय त्यावेळेला प्रत्येक राज्याची जबाबदारी तेवढी आहे की ते सक्षमपणे देशाच्या त्या विकासामध्ये आपली वाटचाल पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्र या देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत विकास दर हा महाराष्ट्राचा जास्त आहे. मग असं असताना आता 2027 पर्यंत $1.5 ट्रिलियन इकॉनॉमिक आपल्याला करायची आहे. आता मित्रांनो आमच्या संस्थेनं वारंवार त्यातून प्रयत्न सुरू आहेत. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आपण वारंवार ऐकतो की 8 लाख कोटीची आपण या ठिकाणी गुंतवणूक देखील आणलेली आहे औद्योगिक विविध क्षेत्रामध्ये. आणि मग या पद्धतीनं ज्या सन्माननीय पंतप्रधानांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे देशाला महासत्ता बनवायचं, त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे, या दृष्टीनं आपण महाराष्ट्र राज्य काम करतोय. मुलाखतीच्या शेवटाला येत असताना तुम्ही कोल्हापूरचे आहे, त्यामुळे कोल्हापूरबद्दलचे 2 प्रश्न तर विचारलेच पाहिजेत. त्यातले एक म्हणजे खरं तर 2-3 आहेत पण तरी सुद्धा त्यातला एक तर रंकाळा, दुसरी गोष्ट संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, तिसरी गोष्ट हद्दवाढीचा कधीपासूनचा ऐकलेला मुद्दा. त्या निवडणुकीच्या आसपास काय नंतर काही लागणार आहे का त्याला मुहूर्त? नाही, मी हद्दवाढी संदर्भात पहिला बोलेन. हद्दवाढीसाठी सातत्यानं पाठपुरावा करणारा मी एक कार्यकर्ता आहे. पण हद्दवाढीचं झालंय काय म्हणजे एकदा बॅड लक हे कळून दे सगळ्यांना थोडं आपल्या माध्यमातून. एकदा सीएम देवेंद्र फडणवीस जी असताना त्यांनी सही अगदी अंतिम टप्प्यात आणली होती, पण आमचेच काही सहकारी राजकीय थोडंसं त्यामध्ये पार्ट होता, त्यामुळे ते थोडं रखडलं. पण मी सीएम साहेबांना सातत्यानं हद्दवाढीच्या पाठीमागे लागलोय. मला त्यांनी सांगितले थोडं निवडणूक होऊ दे मग आपण पाहूया असं त्यांनी मला सांगितलं. मला त्यांच्या बाबतीत विश्वास आहे, कारण अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत कोल्हापूरचे. खंडपीठाच्या प्रश्नासंदर्भात देखील परवा ते कोल्हापुरात आले होते दौऱ्यावर, त्यावेळी देखील त्यांनी त्याविषयी या ठिकाणी विषय मांडला. त्या बाबतीत चीफ जस्टिसशी त्यांची बोलणं झालं असं देखील ते बोलले. आणि त्यानंतर मग केशवराव भोसलेच्या बाबतीत ही एक प्रसंग फार गंभीर होता. कोल्हापूरच्या दृष्टीने अत्यंत वाईट परिस्थिती त्या ठिकाणी होती. रात्री आम्ही होतो, मी तर 10व्या मिनिटाला त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी विविध मग आम्ही कलेक्टर असेल, आयुक्त असतील, आम्ही एकमेकाशी कोऑर्डिनेट करून जेवढे आगबंब होते ते आणण्याचा प्रयत्न केला. मग ते एअरपोर्टवरून असेल, आपले MIDCचा होता, विविध आपले कोल्हापूर महानगरपालिका होते आणि इतर नगरपालिकांचे जेवढे आणता येतील तेवढे आगबंब त्या ठिकाणी आणले. पण ती आग एवढी तीव्र होती की आम्ही म्हणजे पाहतच बसलो, एवढं वाईट वाटत होतं ते पाहताना. एक थोडं टर्न टेबल लँडर जो आपण 2019ला राज्य शासनाकडनं मंजूर करून घेतला होता मी आमदार असताना, त्यामुळे एक गोष्ट मात्र घडली की केशवराव भोसले पूर्ण पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अर्धी आग त्यामुळे विझली. हे मला मी ते मंजूर करून घेतला होता त्यावेळी. मला वाटतं 4 कोटी रुपये राज्य शासनाने दिले होते. आणि मग खऱ्या अर्थानं त्यावेळेला मला सुचत नव्हतं करायचं काय, की हे काय आपण करू शकत नव्हतो, हे पाहण्याशिवाय दुसरं काय इलाज नव्हता. पण त्यावेळेला माझ्याकडे 10 कोटी रुपये होते जे मला मूलभूत सोयीसुविधांसाठी सीएम साहेबांनी दिले होते, नुकतेच दिले होते. मी सीएम साहेबांना एक मेसेज केला, साहेब यासाठी तातडीनं काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, मी मला दिलेले ते 10 कोटी देतो, वरचे तुम्ही द्या तातडीनं.
म्हणले ठीक आहे तू बोलून टाक. मी लगेच 10 कोटी रुपये ते वर्ग केले आणि मग सीएम साहेबांना मी 2 दिवस सारखं मेसेज करत राहिलो, सारखं त्रास देत राहिलो की तुम्हाला इथं यायला लागते, मला बाकी काही माहित नाही. आणि मी जसं म्हणलं तर ते फार संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एक दिवस मधला फार बिझी होता, दुसरा दिवस देखील म्हणजे तिसरा दिवस आदल्या दिवशी रात्री झालं, तिसरा दिवस पण बिझी होता. ते जालनाला गेले, कुठं गेले, म्हणजे सकाळपासून मी त्यांच्यावर भांडलं निश्चित म्हणलं आता येऊ नका. तर त्यांनी मग पुन्हा मेसेज टाकला की मी येतोय 6 वाजेपर्यंत येतोय, असं मला 2-2:30चा त्यांचा मेसेज आला आणि ते आले कोल्हापुरात. म्हणजे मला नाही वाटत की आजपर्यंत एवढं कुणी अशा पद्धतीने दखल घेतली. आले आणि त्यांनी 25 कोटी रुपये तातडीनं जेवढा खर्च होतो तो मंजूर केले. म्हणून या ठिकाणी फार संवेदनशील नेतृत्व आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. क्षीरसागरजी, आपण सविस्तर वेळ दिला आणि या विविध मुद्द्यांना स्पर्श केला. पुढारी न्यूजच्या विकास समिट मला 2024 रंकाळ्याचं थोडं बोलायचं राहिले. अरे जरूर येस रंकाळ. मी म्हणालो तुम्ही स्किप केला की काय अडचणीचा असेल तर. गेल्या काही 8 दिवसात दुर्गेशभाई 2 विषयावर आपण फार गाजतोय. रंकाळा आणि दुसरं रोजंदारीचं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं. ही रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पण फार हे सामाजिक काम होतं. 28 वर्ष त्यांना न्याय मिळत नव्हता आणि रंकाळ्याचा पण विषय फार गेल्या अनेक वर्षामध्ये तिथं 1 कोटी 1.5 कोटी एवढा निधी आला होता, तेवढा नाही, त्याच्यापेक्षा जास्त कधी आला नाही. 20 कोटी रुपये सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी निधी दिला. आणि आता जर आपण पाहिलं तर रंकाळा एवढा सुंदर झालेला आहे की आता रंकाळ्याची गर्दी वाढली ऍक्च्युली. म्हणजे जे पूर्वी तर लोक जायचे नाहीत ते आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे जाते आहे. अशा पद्धतीने रंकाळ्याचं म्हणजे या सर्व गोष्टीला मी तर म्हणेन विकासाची गंगा आणण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री यांनी राज्यासाठी केलंय. निधी म्हणजे आम्ही कधी पाहिला नव्हता एवढा निधी येतोय असं. पण निधी कोल्हापूरला 85 कोटी रुपये निधी आणलाय. पण फार कन्व्हेन्शन सेंटर फार महत्वाचं आपण मंजूर करून घेतले. ते आता चालू नाही झालं पण ते मंजूर आहे, ते कधीही चालू होईल. 277 कोटीचं आहे. नवीन ग्राउंड परवा अजितदादांनी जाहीर केले. आणि अशा पद्धतीनं फार चांगलं विकासाचं काम कोल्हापूर सह संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि आपण ते दाखवण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न केला. त्याबद्दल मी माझ्या पक्षातर्फे आपल्याला सरकारतर्फे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. क्षीरसागरजी, धन्यवाद आपल्या वेळेसाठी. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 365 दिवस असतात माध्यमांकडे तुमच्यावर टीका करण्याची, मात्र एखादा असा दिवस असतो की त्यानिमित्तानं तुम्ही काय केलंय हे सांगण्याची सुद्धा संधी दिली गेली पाहिजे. आणि ते निमित्त म्हणजे पुढारी न्यूज विकास समिट 2024. आपण आलात त्यासाठी आपले आभार. आणि पुढची सूत्र मी आता माझा सहकारी मला सांगण्यात आलेलं आहे. पुढे आपल्याला उदय सामंत असणार आहेत, त्यांच्यासाठी मी पुढे त्याबद्दल त्यांचं इंट्रोडक्शन करून देईन. त्यासाठी पण धन्यवाद, तुम्ही सहभागी झाला त्यासाठी.